संपन्न होणं नक्कीच पॉसिबल नव्हतं, परंतु या मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान देखील आपण या व्यासपीठावरती नक्कीच करणार आहोत. तर पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे, एकेरी स्वरूपाची धाव फलकावरती आले. दोन सलामीवीर फलंदाज सतीश आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वळवण्याचा मानस. क्षेत्ररक्षक तैनात, झेल मात्र या ठिकाणी टिपला गेलाय आणि एकच जल्लोष, एकच आनंद या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण फलंदाज हेमंत बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. हॅलो, कराड तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धनंजय क्रिकेट स्पोर्ट भुरभुशी आयोजित कैलासवासी राजाराम पाटील दादा स्मृती चषकानिमित्त आमच्या या आवाज येत नाही का? संदीप एका बाजूला तुळसण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो येळवा स्पोर्ट येळगाव. महत्वाची लढत, महत्वपूर्ण लढत या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या दिशेत खेळला फटका, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषे बाहेर, चौकार. दुसऱ्या फेरीतील एक महत्वपूर्ण शेवटची लढत एका बाजूला आहे येळोबा स्पोर्ट येळगाव, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुळसण. संदीपवीर सतीश आपण नॉनस्टारला पाहतोय. संदीप यांच्यामध्ये दमखम आहे. आपण पाहिलं होतं गरम मसाल्याच्या मैदानावरती खेळलेली 4 बॉलला 4 षटकार, मॅन ऑफ द सिरीज घेतलेली असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीपवीर. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावताना. तर दुसऱ्या बाजूला एक ऑलराऊंडर चांगला खेळाडू सतीश शिंगान, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सामनावीरचा किताब देखील घेतला होता. मयूर सतीचा पुढचा चेंडू बॅक ऑफ द लेंथ, पुल केला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक धाव घेण्यात यश येते. दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न होतोय मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा घेण्यात देखील यश मिळते सतीश आणि संदीप यांना. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 8, पण या ठिकाणी चांगली सुरुवात देखील म्हणता येईल. येळगाव संघाचा विचार केला, पॉवर प्लेचं षटक होतं, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होणार होता फलंदाजांकडून, परंतु मयूरची अतिशय चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जखडून ठेवले, बांधून ठेवले, ब्रेक लावला या ठिकाणी धावसंख्येला आणि धावसंख्या आहे फक्त एका षटकाखेरीज 1 गडी बाद 8. दुसरं महत्वपूर्ण षटक घेऊन छोटा पॅकेट बडा धमाका साहिल, अतिशय गुणी खेळाडू, गुणवान खेळाडू, चांगली क्षमता आहे गोलंदाजीच्या मध्ये. आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये देखील लाजवाब गोलंदाजी केली होती या खेळाडूनं. नाव आहे साहिल, गाव आहे येळगाव. आमच्या गावचे युवा नेतृत्व ऑफ स्टंपला एक मिनिट, तरुण पिढीचे आयकॉन काका एक मिनिट. ऑफ स्टंपच्या जे बाउंड्रीवर आहेत हेमंत आणि टीम, सर थोडंसं तुम्ही मागे बसला तर बरं होईल प्लीज. सर्व संघांना विनंती आहे, बाउंड्री लाईनच्या थोडंसं मागे बसला तर बरं होईल, अडचण निर्माण होते थोडीशी. चिंती सॉरी मालदन आणि टीम थोडंसं, अक्षय पुत्रे, नितीन दादा प्लीज थोडंसं सहकार्य करा. काय गोलंदाजी करतोय, मी अगोदरच म्हटलं होतं छोटा पॅकेट बडा धमाका. नाव आहे साहिल, गाव आहे येळगाव. आपल्या संघासाठी अतिशय उपयुक्त गोलंदाजी आणि समोर एक धडधाकट फलंदाज संदीप वीरला थांबवलेला आहे. संदीप वीरचा या ठिकाणी स्टेप डाऊन ग्राउंड होण्याचा प्रयत्न, सुनील पवार बॉल खाली, झेल होणार का? अतिशय खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुनील दादांचं. हा झेल घेणं खूप गरजेचं होतं. येळगाव टीमसाठी विजय मिळवायचा असेल तर या फलंदाजाला लवकर माघारी पाठवणं तेवढंच आवश्यक आहे. दरम्यान आज आपण पाहतोय कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धनंजय क्रिकेट स्पोर्ट भुरभुशी आयोजित स्वर्गीय राजाराम पाटील दादा स्मृती चषक पर्व पहिले. या दरम्यान आम्ही पाहतो या ठिकाणी सामन्यांचं आयोजन अतिशय देखण्या पद्धतीनं, रुबाबदार पद्धतीनं आयोजन ऐरोलीच्या मैदानावरती. स्लोअर वन या ठिकाणी भिरकावून दिलाय, परंतु पुन्हा एकदा संधी निर्माण केली या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण गणेश माने यांच्याकडून, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. धावसंख्येत झपाट्याने बदल होते, धावसंख्या होते तब्बल 14. या दरम्यान आमच्या गावचे सुपुत्र शिवसेना शाखा प्रमुख घनसोलीचे युवा नेते मान्यश्री
धनाजी पाटील यांचा शुभ आगमन या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं या ठिकाणी धनंजय स्पोर्ट याच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आभार. तसेच भिवंडी तालुका महाराष्ट्र निवडणूक सेनेचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आमचे परममित्र संतोष शिरसे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे. सामन्यादरम्यान सामन्याचा आनंद घेण्यासाठी त्यांचं या ठिकाणी धनंजय क्रिकेट स्पोर्ट मुजीबुर बुशी यांचं या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान होईल, स्वागत आहे त्यांचं. तसेच मारुती शिरसाट एक चांगले खेळाडू त्यांचं या ठिकाणी नितीन शेटे बॉलच्या खाली अतिशय उत्कृष्ट झेल, जबरदस्त फिल्डिंग या ठिकाणी नितीन शेटे यांच्या निमित्त कौतुक करेन. साहिलचं अतिशय छोटा खेळाडू आहे, कमी वयाचा खेळाडू, परंतु टॅलेंट खूपच त्याच्यामध्ये आहे. आपण हे पाहिलं. दुसऱ्याच चेंडूवरती संदीप वीरला माघारी पाडवण्याची तयारी देखील केली होती सुनील पवार यांच्या हातून निसटलेला झेल, परंतु पुढच्या चेंडूवरती या ठिकाणी नितीन शेटे यांच्या हातामध्ये झेल देऊन परत आहेत संदीप वीर. तसेच मारुती भाऊ शिरसट हे या ठिकाणी सामन्यादरम्यान उपस्थित आहे. त्यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान होईल, त्यांचंही खूप खूप स्वागत. तसेच पांडुरंगदादा शेवाळे हे या ठिकाणी उपस्थित आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. त्यांचंही धनंजय क्रिकेट स्पोर्ट बुरबुश यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. मैदानाच्या आतमध्ये तुळसण कुठेतरी थोडंसं खिंडीत सापडले असं म्हणता येईल. धावांना घातलेली लगाम, धावांना घातलेला व्यसन, धावांना लावलेला ब्रेक या ठिकाणी. साहिल गोलंदाजाचं नाव आहे साहिल. संदीप वीर सारखा एका घातक फलंदाजाला बॅक टू द पॅव्हलियन पाठवणारा हा गोलंदाज. 2 चेंडू शिल्लक असतील मला वाटतं या षटकामधील. साहिल 2 या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला चेंडू. सुनील पवार जातील चेंडूपर्यंत, एक धाव घेण्यात यश. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. सतीश ऑन रिस्क, परंतु पुन्हा एकदा थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. परंतु मी दाद देईन सुनील दादांची वय वर्ष मोर दॅन 40 आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तरुणांना लाजवेल अशा पद्धतीची फिल्डिंग देखील करता येते. स्वप्नील सतीश वरती जबाबदारी असेल. एक मोठा खेळाडू आहे सतीश, एक मुख्य आधारस्तंभ तुळसण संघाचा. निनाय देवी स्पोर्ट्स तुळसण संघाचा एक पाठीचा कणा म्हणता येईल सतीशला. स्वप्नीलच्या बॅटमधून फटका फसलाय. प्रमोद वडसे बॉल खाली, परंतु पोहोचू शकत नाही. चेंडू जातोय डीच्या क्षेत्रामध्ये, तिकडे धाव मिळेल. एक धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या होते तब्बल 17. 2 षटकाखेरीस 2 गडी बाद 17. शेवटचं महत्त्वपूर्ण षटक, निर्वाणीचं षटक, जिकडे धावा ठोकण्याचा प्रयत्न होईल दोन्ही फलंदाजांकडून, परंतु धावावरती रोख लावण्यासाठी कोण येते तर मागच्या सामन्यामधील अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी खेळला खेळाडू, अनुभवी खेळाडू नितीन शेटे. नितीन शेटे काय पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती या खेळाडूनं. अनुभवी खेळाडू आहे आणि पूर्ण अनुभवाचा फायदा या ठिकाणी घ्यावा लागेल, परंतु समोर तेवढाच ताकदीचा फलंदाज सतीश शिंगण. या सीझनमध्ये अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू कोण आहे तर सतीश शिंगण, मॅन फ्रॉम तुळसण. नितीन टू सतीश, पहिला चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, एक लांबलचक खणखणीत षटकार. हा क्लास आहे सतीश शिंगण यांचा, ही ताकद आहे सतीश शिंगण यांची. शॉर्ट पिच पद्धती चेंडू तुम्ही त्यांना नाही हाताळू शकत, अशा पद्धती चेंडू निश्चितच तुम्हाला फटके बसल्याशिवाय राहणार नाही. नितीनला लेंथ चेंज करावी लागेल, नितीनला लाईन चेंज करावी लागेल, अन्यथा असे मोठे फटके तुम्हाला भरपूर या षटकामध्ये पाहायला मिळतील. नितीन टू सतीश, पुन्हा एक धाव स्टंपला स्क्वेअर कटचा देखना फटका. क्षेत्ररक्षक जातोय त्या ठिकाणी, एक धाव मिळेल, परंतु चेंडू जातोय वन बाउन्स इमारशी बाहेर. चौकार, षटकार चौकार. जबरदस्त फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मॅन फ्रॉम तुळसण सतीश शिंगण. तुळसण संघ पुन्हा एकदा विनंती आहे, हेमंत संदीप सर प्लीज थोडंसं मागे बसला तर बरं होईल. नितीन शेटे यांच्यावरती प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर. स्लो वन, पुन्हा भिरकावून दिला. यावेळी संधी आहे प्रशांत गोडसे. चांगल्या खेळाडूकडून अशा झेलची आपण सुटेल अशी अपेक्षा करू शकत नाही, परंतु रनआउटची संधी या ठिकाणी. फलंदाज मात्र बाद होतोय स्वप्नील. चांगली गोष्ट तुळसण संघासाठी अशी आहे की सतीश मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. सॅक्रिफाईस केली म्हणता येईल विकेट. येस, थोडंसं सतीश प्लीज पंच डिसिजन देतील. निलेश डिसिजन सांगायचा तुमचा प्लीज. शॉर्ट रन आहे का नाही आहे? चला, 1 रन आहे या चेंडूवरती. येस, सतीश मैदानाच्या आतमध्ये ही जमेची बाब असेल तुळसण संघासाठी. धावसंख्येत होते बदल, धावसंख्या होते 28 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत असलेले तुळसण गावचे सुपुत्र अमोल वीर.
स्वतः कर्णधार. पुन्हा एकदा सतीश स्ट्राईक वरती आहे आणि हा प्रेशर असेल नितीनसाठी, परंतु तिसरा चेंडू कमालीचा चेंडू टाकला होता, फिंगर रोल केले होते, चेंज ऑफ पेस केला होता, त्यामुळे फटका फसला होता, परंतु एक झेल घेण्यात अपयश आलं प्रशांत याला. नितीन टू सतीश, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, षटकार. ज्यासाठी ओळखला जातो सतीश शिंगण त्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहिलं. पहिली 2 षटक शांत फलंदाजी करत होतं, त्याला माहीत आहे एखादं षटक मी त्या षटकामध्ये धावा खोऱ्याने लुटू शकतो आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. नितीन शेट्टी यांच्यावरती केलेला जबरदस्त हल्ला, षटकार, चौकार, तदनंतर 1 रन आणि तदनंतर आला षटकार. प्रशांत गोडसे यांना वाटत असेल आपण झेल सोडून मोठी चूक केलेली आहे, कारण सतीश शिंगण सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान नाही देऊ शकत. नितीन शेट्टी स्लोअर 1, या ठिकाणी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळला चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मयूर, एक धाव घेण्यात यश येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि होतोय आणि सक्सेसफुल देखील होत आहेत दोन्ही फलंदाज. 36 ऑन बोर्ड, येस 36 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू या षटकात, मोठा या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर पूर्णपणे सामन्यामध्ये फ्रंट फूटवर असतील निनाय देवी स्पोर्ट तुळसण हा संघ. तर नितीन शेटे सतीशांना थांबवणार का? शेवटचा महत्वपूर्ण चेंडू, खराब चेंडू, येस चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी विकेटच्या मागे प्रमोददादा गोडसे यांचं पंचांचा इशारा येतोय. अवांतर स्वरूपात एक धाव, धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 37 रन सॉरी, नाही स्लोअर 1 पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा खराब, दिशेवरती नियंत्रण नाहीये. येस डी बॉल लागलेला आहे का? येस चांगला चेंडू आहे. 38 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. प्रशांत गोडसे यांच्यावरती खूप महत्त्वाची जबाबदारी असेल. पहिल्या सामन्यात सामनावीरचा किताब देखील घेतला होता, 21 धावांची बहारदार खेळी देखील त्यांच्या माध्यमातून झाली होती, परंतु आता समोर तुल्यबळ संघ आहे. सतीश शिंगण, संदीप वीर, स्वप्नील सारखे धारदार गोलंदाज तुळसण संघाच्या आकडे आहेत. फलंदाजीमध्ये तुम्हाला निश्चित कमाल करावी लागेल. चला तुळसण संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. येळगाव प्लीज थोडंसं लवकर बाहेर या आणि लगेच आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या ठिकाणी संतोष साहेब शिरसट, महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी सेना तालुका अध्यक्ष भिवंडी तालुका यांचं सामन्या दरम्यान स्वागत झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मोहनजी पाटील यांच्या शुभ हस्ते होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या गावचे सुपुत्र, युवा उद्योजक, शिवसेना शाखा प्रमुख घनसोली धनाजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. कराड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत धनंजय क्रिकेट स्पोर्ट म्हणजे बुरबुशी यांच्या विद्यमाने स्वर्गीय राजाराम पाटील दादा स्मृती चषक 2022 पर्व पहिले आपण पाहतो. या ठिकाणी ऐरोलीच्या या मैदानावरती अतिशय चांगलं दिमागदार उभावदार देखणं आयोजन नियोजन धनंजय क्रिकेट स्पोर्ट बुरबुशी यांच्या माध्यमातून. प्रथम पारितोषिक रुपये 21,121, द्वितीय पारितोषिक रुपये 11,001, तृतीय पारितोषिक रुपये 7,001 आणि चतुर्थ क्रमांक रुपये 5,001 या स्पर्धेदरम्यान आपण पाहणार आहोत. या ठिकाणी शुभ सन्मान होतोय संतोषदादा शिरसट यांचा. चला यूट्यूब प्लीज इकडे थोडंसं सेटअप घ्या. चला लगेच सामना सुरू करायचा. निलेश पाटील, 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये मारुती शिरसट यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. एक चांगले खेळाडू आहेत संतोष शिरसट यांचे सहयोगी, यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होते महादेव पाटील यांच्या शुभ हस्ते. स्वप्नील गोलंदाजीसाठी स्वप्नील, मी थोडंसं चेंजेस बघतोय कारण सतीश नेहमी पहिलं षटक हाताळतो आपल्या संघासाठी, परंतु आज काहीतरी वेगळी रणनीती, थोडंसं सतीश जमला पण असेल, शेवटच्या चेंडूपर्यंत फलंदाजी करत होता, त्यामुळे कदाचित स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे निनाय देवी स्पोर्ट तुळसण संघाकडून. अमोलवीर स्वतः कर्णधार आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती जाताना. प्रशांत गोडसे, गणेश माने, मॅन फ्रॉम येळगाव, दोन्ही खेळाडू येळगाव संघाकडून फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. या ठिकाणी कर्णधारांना विनंती असेल मारुती पांडुरंगदादा शेवाळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. संतोष तुझी आणि करायला लागतं बाबा, सगळं करायला लागतं. चला मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 39 धावांची आवश्यकता. स्वप्नील ऑन मार, राईट हॅम ओव्हर द विकेटचा मारा प्रशांत गोडसेसाठी.
चांगला फटका या ठिकाणी लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळला चेंडू, चेंडू जातोय 2 टप्प्याकडे, सीमारेषे बाहेर, चौकार. जबरदस्त सुरुवात, आश्वासक सुरुवात, रुबाबदार सुरुवात या ठिकाणी येळोबा स्पोर्ट येळगाव या संघाकडून आणि प्रशांत गोडसे यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल या सामन्यामध्ये. चला कर्णधार मालदन, कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. लव स्टार युवती कर्णधार आहे तिकडे बुरबुशी 11 जिंती. चला लगेचच या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मालदन, लव स्टार युवती, बुरबुशी, जिंती, स्वप्नील टू प्रशांत. या ठिकाणी स्वप्नील संधी निर्माण झालेली आहे. संधी 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 अमोलवीर बॉल खाली, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. जिकडे संधी होती परंतु चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकारासाठी आणि जबरदस्त सुरुवात, जबरदस्त हल्ले या ठिकाणी स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती. प्रशांत गोडसे यांचे जबरदस्त हल्ले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर स्वप्नीलने संधी निर्माण केली होती परंतु अमोलवीर एक मोठी चूक करताना आपण पाहतोय. दोन चेंडू 10 धावा, स्वप्नीलवरती प्रेशर निश्चित असेल. पुन्हा एकदा एक जबरदस्त फटका परंतु चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संधी असेल रनआउटची परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये येताना पाहतोय आपण गणेश माने यांना. देखना फटका खेळला होता प्रशांत गोडसे यांनी परंतु त्या ठिकाणी अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण. मला वाटते प्रशांत आहे तिकडे, यस प्रशांत चांगलं क्षेत्ररक्षण, निश्चित 4 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. परंतु प्रशांत काय फलंदाजी करतायत. 3 मेन खेळाडू आज अवेलेबल नाहीत येळगाव संघाचे, तरी देखील या ठिकाणी थोडासा फटका फसला होता. एक धाव घेण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा थोडंसं रिस्की रन म्हणता येईल. गणेश माने यांचं कोऑर्डिनेशन अतिशय चुकीचं होत आहे. प्रशांतचं मैदानावरती राहणं खूप गरजेचं असेल येळगाव या संघासाठी. 4 चेंडू अखेरीस बिनबाद 11, एक चांगली सुरुवात म्हणता येईल 39 धावांचा पाठलाग करत असताना, कारण प्रशांतमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याचे. आपण पाहिलं गणेशला साथ द्यावी लागेल. स्वप्नील टू गणेश. या ठिकाणी गणेश माने यांचा ओव्हरची विकेट, स्टेप डाऊन होऊन खेळण्याचा प्रयत्न. सतीश जातो चेंडू खाली, धक्का क्रमांक पहिला येळगाव या संघासाठी. एका बाजूला प्रशांत चांगली फलंदाजी करत असताना सिंगल डबल काढून स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं होतं गणेशसाठी, परंतु मो आवरला नाही. चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेमध्ये गेला आणि सतीश शिंगर यांचा एक जबरदस्त झेल आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला बसतो या ठिकाणी येळोबा स्पोर्ट येळगाव या संघाला स्वप्न गणेशच्या रूपामध्ये. गणेश यांची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय मंगेश माने. प्रशांत गोडसे शेवटचा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू, हल्ला करणार का, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर निश्चित सामन्यामध्ये कमबॅक देखील होऊ शकतो येळगाव संघाचा. या ठिकाणी एक चांगला फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये, 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. एक चांगली सुरुवात या ठिकाणी प्रशांत गोडसे यांच्या माध्यमातून आपण पाहतो. एका षटका अखेरीस 1 गडी बाद 15. आता मात्र समीकरण होते 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. निश्चितच प्रशांत गोडसे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत टेन्शनची बाब असेल तुळसण संघासाठी. तुम्ही बघताय कुठं, मग नेमकं तुमचं ध्यान आहे कुठं, घराकडे आहे का? रडत असेल का, बायको संध्याकाळी मारणार आहे का, असं काय तुम्हाला. गोलंदाजीसाठी एक तेज तर्रार गोलंदाज संदीप वीर आपल्या उंचीचा पूर्ण फायदा करून घेतात मैदानाच्या आतमध्ये. संदीप टू मंगेश. या ठिकाणी सिंगल रन काढून देणं गरजेचं असेल. हे चुकीचं क्रिकेट आहे, खराब क्रिकेट आहे मंगेश यांच्याकडून, कारण प्रशांतला स्ट्राईकवरती ठेवणं खूप गरजेचं असेल येळगाव या संघासाठी, परंतु तसं होताना दिसत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. संदीप वीर आपल्या गतीसाठी, आपल्या टप्प्यासाठी, आपल्या अचूक दिशेसाठी ओळखले जाणारे गोलंदाज आहे. तो तुम्हाला सहजासहजी मोठे फटके खेळू देणार नाहीयेत, परंतु प्रशांतमध्ये क्षमता आहे त्यामुळे त्यांचं स्ट्राईकवरती असणं खूप महत्त्वाचं असेल या सामन्यामध्ये. संदीप टू मंगेश. चांगला फटका या ठिकाणी येतोय. प्रशांतचा चांगला प्रयत्न, धक्का क्रमांक 2 येळोबा स्पोर्ट येळगाव यांना अतिशय चांगला खेळ या ठिकाणी प्रशांत यांचा. खराब क्रिकेट होताना आपण पाहतोय. पहिल्यांदा गणेश कडून झालेली चूक, त्यानंतर मात्र या ठिकाणी मंगेश देखील ती चूक करताना आपण पाहतोय. सिंगल डबलने तुम्ही जर प्रशांत स्ट्राईकवरती ठेवलं तर सामन्यामध्ये निकाल वेगळा लागू शकतो, परंतु तसं होताना दिसत नाही येळगाव संघाकडून. बॅक टू बॅक 2 धक्के मिळतायत, लागतायत या ठिकाणी येळगाव या संघाला. प्रशांत गोडसे स्ट्राईकवरती जातं, एक जमेची बाजू असेल. मंगेशची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय मयूर.
परंतु पूर्ण जबाबदारी या ठिकाणी प्रशांत यांना घ्यावी लागेल. येणारे शेवटचे 10 चेंडू असतील, धावा करण्या आवश्यकता आहे, 24 धावांची आवश्यकता. संदीप टू प्रशांत, या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिला. संदीप, पुन्हा एकदा संदीप, अमोलवीर चेंडूच्या खाली, आणि आता मात्र सोडणार नाहीये. एक झेल सोडला परंतु मी दुसरा झेल सोडणार नाही. आता मात्र येळगाव डीप ट्रबल, आता मात्र येळगाव कुठेतरी संकटात सापडलेले आहे. येस, आणि आपण पाहतोय सेलिब्रेशन करताना या ठिकाणी तुळसंची खेळाडू, कारण जाणतात महत्त्वपूर्ण विकेट होती, या विकेटचं महत्त्व त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे सेलिब्रेशन निश्चित बनतं त्यांच्या संघाकडून. आणि कौतुक करेन संदीप यांचं, अतिशय चांगली बहारदार गोलंदाजी आणि ऑन हॅट्रिक. संदीप वीर ऑन हॅट्रिक. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी, सतीश झेल सोडणार नाहीये. आणि या दिवसामधील पहिली हॅट्रिक कोणी घेतली असेल तर नाव आहे संदीप वीर, गाव आहे तुळसन. अतिशय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तुळसन या संघाकडून लगातारचे 3 धक्के, एका पाठोपाठ 3 धक्के दिलेले आहेत संदीप वीर यांनी. मयूर बॅक टू द पॅव्हेलियन, धक्का क्रमांक 4 बसताना आपण पाहतोय. तर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय नितीन शेटे, 8 चेंडू आणि आता मात्र 24 धावांची आवश्यकता. असं नाही की मॅच तुम्ही हारला, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. प्रमोद गोडसे यांच्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, कपॅबिलिटी आहे, तर नितीन शेटे यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतात. एखादे 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये ट्विस्ट येईल, सामन्यामध्ये रंगत येईल, सामन्यामध्ये कमबॅक देखील होऊ शकतो येळगाव या संघाचा. परंतु संदीप वीर अतिशय धारदार गोलंदाजी, उत्तर नाही येत फलंदाजांकडे. पुढचा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू, 4था 5वा चेंडू या षटकामधील प्रमोद गोडसे ऑन स्ट्राईक. या ठिकाणी प्रमोद गोडसे, पुन्हा एकदा संधी, सतीश शिंगण हात फैलावलेले आहेत. धक्का क्रमांक 5, सलग 4थी विकेट या ठिकाणी संदीप वीर आपल्या खात्यामध्ये घेऊन जात आहेत. काय षटक हाताळलेले, आतापर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत, 4 विकेट लगातार, कोणतीही धाव नाही या षटकामध्ये. पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करून देणारा षटक आपल्या संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि ते कमबॅक करून दिलेलं आहे संदीप वीर यांनी. 5 चेंडू 4 सलग 4 विकेट यांनी हाताळलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि एक शेवटचा चेंडू देखील अजून शिल्लक आहे. 5वी विकेट येणार का पाहूयात. चला, मालदान संघ कर्णधार या ठिकाणी हजर आहे. जिंती कर्णधार प्लीज रिपोर्टिंग करा इकडे. शेवटचा चेंडू, महत्वपूर्ण चेंडू, नितीन शेट्टी ऑन स्ट्राईक. या ठिकाणी चांगला फटका, हुक केलेला चेंडू आहे, 1 धाव घेण्यात यश येईल. अमोलवीर चेंडूपर्यंत पोहोचतात आणि जबरदस्त गोलंदाजी. संदीप वीर यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवा मित्रांनो. 1 षटक 1 धाव आणि तब्बल 4 विकेट घेतलेले आहेत त्यांनी या षटकामध्ये. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 2 षटकाखेरीस येळगाव स्पोर्ट येळगाव आहे 16. विकास, नितीन शेटे, एक षटक आणि 23 धावांची आवश्यकता. 4 षटकार तुम्हाला या सामन्यामध्ये खेचावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. नितीन शेट्टी यांचा प्रयत्न होणार का? क्षमता आहे त्यांच्यामध्ये देखील, परंतु गोलंदाजीसाठी कोण आहे तर एक तेज तर्रार गोलंदाज सतीश शिंगण. सतीश टू नितीन, या ठिकाणी दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. पहिला चेंडू अवांतर स्वरूपात, धावसंख्या होते 17, अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. नितीन शेटे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील, तुमच्यामध्ये देखील क्षमता आहे. पाहूया काय होणार. येणारे 6 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. नितीन शेटे या ठिकाणी अतिशय जबरदस्त गोलंदाजी. बॅट्समनला फॉलो करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी. नितीन शेटे प्रयत्न करा. या ठिकाणी प्रयत्न होतोय परंतु चेंडू हवेमध्ये, चेंडू फसतो, चेंडू राहुल. धक्का क्रमांक 6. एका मागोमाग एक तुचलमय या प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहतो येळगाव संघाकडून. चला लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये प्लीज. पुढचा बॅट्समन नितीन दादा कदम या मालदान संघ कर्णधार आहेत का? यावरती या. अमोलवीर यासारखं जरा इकडे तुम्ही. संदीप सर जावा तुम्ही, तो जागा घ्या तिकडे त्यावर.
4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. विकास, साहिल, अजून एक नाही. एक धाव मिळेल या चेंडूवरती. सामन्यामध्ये पूर्णपणे आता म्हणता येईल तुळसण संघ विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय. चला घाई करा प्लीज. साहिल, जबरदस्त फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू जातोय. येस, प्रशांतचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एक धाव घेण्यात यश येते. औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. ए सोहम, अरे थांब की. चला अमोलिया, या ठिकाणी लकी ड्रॉ होईल. यानंतर ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. उरलेल्या 4 संघांमध्ये लढत होईल. या मुला मुली. सोम